नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वाचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत। आजच्या कथेचे नाव आहे आठवण। तत्पूर्वी वाचन कट्टा या चॅनलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी वाचन कट्टा या चॅनलला सबस्क्राइब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून वाचन कट्टा जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आठवणी एकदा यायला लागल्या की येतच राहतात, हो ना। समुद्रात जशा एका लाटेमधून दुसरी लाट जन्म घेते ना, तशा असतात या आठवणी सुद्धा। आता बघा ना, काहीतरी लिहू म्हटलं तरीही तिथे आहेच आठवण। नुसती आठवण नाही तर आठवणी, खूप आठवणी, तुझ्या, माझ्या, आपल्या मैत्रीच्या, आपल्या प्रेमाच्या, आपल्या तथाकथित लग्नाच्या आणि आता विभक्त झालो त्याच्याही। 6 महिने झाले आता। 6 महिन्यात हे माझं 6वं पत्र तुला। पत्र खरं तर तुला लिहिलेलं, पण माझंच, माझ्यासाठी आणि उरलेल्या 5 आठवणींसाठी। लिहितोस का काही? बोलायचा तर नाहीसच तू, पण निदान आता तरी लिहून बोलायचा प्रयत्न करतोस, किमान स्वतःसाठी तरी। मीना आणि संजय 20 वर्षानंतर विभक्त होणार होते। तो दिवस त्या दोघांसाठीही त्रासदायक ठरणार होता, पण दोघांनी ठरवले होते की दोघेही आता एकमेकांना अनुकूल नाही आहेत। त्यांच्यामध्ये काय चुकलं ते त्यांच्या कुटुंबासाठी, मित्रमैत्रिणींसाठी आणि मुलांसाठी खूप आदर्श जोडपं होतं। त्या दोघांनी एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घेतलं होतं। तो स्वतः वाचण्यापेक्षा ती अधिक त्याचा आत्मा वाचू शकत होती आणि तिचे विचार तिला समजण्यापेक्षा तो तिचे विचार आणि इच्छा अधिक समजू शकत होता। पण मग दोघे कुठे चुकले? त्यांच्यात काय असं झालं की दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला? दोघेही डोकं खाली ठेवून शांतपणे बसले होते, पण गडगडाटी आवाजाने क्षणार्धात त्यांच्यातील दंश करणारी शांतता भंग झाली। काय झाले प्रिये? संजयने विचारले, पण मीनाने मात्र काहीच प्रतिसाद दिला नाही। ती स्वतःला स्पष्ट करण्यासाठी शब्द शोधत होती। थोड्या वेळाने परत संजयने तिला प्रश्न विचारला, काही चुकतंय का? काय झालं प्रिये, मला सांग। तिने पाण्याचा ग्लास देत म्हटलं, मला घटस्फोट हवा आहे। तिच्या बोलण्याने मेघगर्जनासारखा संजयच्या हृदयाचा ठोका वाचला। संजय त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही। त्याला प्रथम भास झाला आहे असं वाटले, पण पुन्हा एकदा त्याच सुरात जेव्हा मीना परत एकदा म्हणाली, मला घटस्फोट हवा आहे, तेव्हा खरंच त्याच्या पायाखालची जमीन हादरली। संजयला हे एक भयानक स्वप्न पडलं आहे म्हणून तो वारंवार डोळे मिचकावत आश्चर्यचकित होऊन बघत होता। हे त्याच्या बाबतीत घडत आहे यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता। त्याला हा एक विनोद आहे असा भास झाला। तितक्यात मीना म्हणाली, मी आता कंटाळले आहे तुला। आता यापुढे आपण दोघे एकमेकांना अनुकूल नाही आहोत। आपल्या गरजा आणि हव्यासा आता पूर्णपणे वेगळ्या झाल्या आहेत। एवढं बोलून मीनाने तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण संजयने तिला अडवलं। अरे, एवढी 20 वर्ष एकत्र राहिल्यानंतर तुला आज असे का वाटते की दोघांनाही आता एकमेकांची गरज भासणार नाही आहे? आणि आपण एकत्र राहिलेल्या त्या वर्षांचे काय? आपण एकत्र राहिलेल्या त्या आठवणींचे काय? आपल्याला काही फरक पडत नाही का? ते वर्ष, प्रेम, संयम, निष्ठा, प्रणयरम्य कुटुंब आणि स्थिती आपल्यासाठी पुरेसी नाही? संजयने मनापासून मीनाला विचारले। मीनाने मात्र काहीच प्रतिसाद दिला नाही। संजयची तिच्या डोळ्यात डोकावण्याची हिंमत नव्हती। ती अजूनही उत्तर शोधत होती। मला सांगा, मी तुला परत कसे आणू? मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही। संजय स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता। ती चिडलेल्या स्वरात म्हणाली, मला परत मिळवण्यासाठी
तू काहीही करू शकत नाही. आता खूप उशीर झाला आहे. तिला रडायचं नव्हतं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. संजयने परत तिला विचारले, तुझ्या आयुष्यात कोणी दुसरा माणूस आहे का? सांग मला तो कोण आहे. तिच्या बोथट प्रतिसादामुळे तो संतापून गेला. कित्येक वर्ष एकत्रितपणे घालवल्यानंतर विनाकारण नातं का तोडायचं हा विचार तो आता पचवू शकत नव्हता. मीनाच्या आयुष्यात एकही माणसाचा शिरकाव झालेला नव्हता आणि तिने कधीच त्याच्यावर इतकं खोलवर प्रेम केलं नव्हतं. प्रेम म्हणजे काय? का आपण प्रेम पाहू शकत नाही? दुसऱ्या दिवशी संजयला तिच्याकडून सर्व कायदेशीर कागदपत्रे मिळाली आणि त्या कागदपत्रांमध्ये मीनाला घटस्फोट आणि पोटगी सेटलमेंट म्हणून तिला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींबद्दल सांगितले गेले आणि मुलीचा ताबा सध्या तरी तिच्याकडेच राहील. पण जेव्हा त्याला भेटायचे असेल तेव्हा त्याला भेटायचा अधिकारसुद्धा असेल असेही त्यात नमूद केले होते. काय रूढी आणि काय परंपरा. संजयला हे शब्द एकदम परक्यासारखे वाटायला लागले. मतभेदामुळेच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. रश्मी माझी घरी वाट पाहत असेल हे सांगून मीनाने कागदपत्रावर सही केली. पण इकडे संजय मात्र खूप चिंतेत होता. त्याने मीनाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. आपण दोघे अजून थोडा वेळ घेऊन आपल्यामधले मतभेद सोडवू शकतो. त्यात आपल्याला कोर्टाची आवश्यकता नाही आहे. जोपर्यंत तू मला कारणे स्पष्टपणे सांगत नाहीस तोपर्यंत मी कागदपत्रावर स्वाक्षरी करणार नाही असा ठाम निर्णय संजयने केला. ती एका हातावर डोळा ठेवून म्हणाली, तुम्ही स्वार्थी आहात. मला विसरा. किमान मुलांबद्दल विचार करा. प्रथमच मीनाने डोळ्यात डोळे घालून बोलण्याचा प्रयत्न केला. संजयला खूप वाईट वाटले की स्वार्थी असल्याचा आरोप त्याच्यावर होत होता. मीना म्हणाली, जेव्हा त्यांना तुझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा तू कुठे होतास? कुटुंबाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये तू आमच्यामध्ये नव्हतास. कधीच तुला असे वाटले नाही की आपल्या कुटुंबाला आपली खूप गरज आहे ते? नेहमी तू तुझ्या कामांमध्ये गुंतलेला. तुझा काय तो अहंकार, तुझ्या पार्ट्या, सगळीकडे पैसाच नसतो रे. कधी कधी आपुलकी, प्रेम या गोष्टी पण खूप आधार देऊन जातात. हे सर्व ऐकून संजय अस्वस्थ झाला. तो कुटुंबासाठी संपत्ती आणि जीवन तयार करण्यात व्यस्त होता. त्याच्याकडे या गोष्टींकडे कधीच वेळ नव्हता. या गोष्टी त्याला मूर्ख वाटायच्या. जीवनशैली देताना आपण एका मुलीचे वडील आहोत हेही तो विसरला. आपली पत्नी या सर्व ओझ्यांमधून एकटी जात असताना सुद्धा त्याने कधीच तिला प्रेमाची, मायेची ऊब दिली नाही. शेवटी जड मनाने त्याने कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि ढसाढसा रडू लागला. घटस्फोटाची प्रक्रिया त्या दोघांनाही त्रास देत होती. त्या दोघांनाही आपण स्वप्नात आहोत असेच वाटत होते. न्यायाधीशाने त्यांच्या दोघांमधील मतभेद मिटवण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी दिला. या 6 महिन्यांमध्ये त्या दोघांनी आपले काम सामान्यपणे केले. या 6 महिन्यात त्या दोघांचं आयुष्य खूप बदलून गेलं. मुळात सवयी बदलल्या. कुणाला तरी बांधून राहण्याची, वाट बघण्याची, कुणासाठी तरी झटून काहीतरी करण्याची, विश्वास ठेवण्याची आणि मुख्य म्हणजे स्वतःला विसरून कुणावर तरी प्रेम करण्याची सवय बदलली. एकटेपणा वाटायला लागला आणि त्या एकटेपणावर आता त्यांचं प्रेम बसलं. आता कुणी आपल्यावर प्रेम करत असेल तर त्यांना त्रास होत होता. जसे जसे दिवस गेले तसे तसे ते एकमेकांपासून अधिक दूर जाऊ लागले. 6 महिन्यानंतर दोघेही अंतिम निर्णयाची वाट बघत होते. त्यांच्या 15व्या लग्नाच्या वाढदिवसाला घेतलेले कपडे त्याने परिधान केले होते आणि तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. ती उदास होती तरी ती खूप सुंदर दिसत होती. चमकदार लाल लिपस्टिकमध्ये लेपित असलेल्या विस्तृत ओठांनी त्या दिवशी त्याच्या हृदयाचे ठोके वाजले. सर्व काही परिपूर्ण होते. एकत्र असल्याचा आनंद त्या दोघांनाही झाला. कुणालाही माहीत नव्हतं की थोड्या वेळाने त्यांचा घटस्फोट होणार होता ते. अखेरीस न्यायाधीशाने घटस्फोटाच्या कागदपत्रावर शिक्कामोर्तब केले आणि काही क्षणातच ते दोघे विभक्त झाले.
जाताना मात्र ती त्याला एवढं बोलून गेली, पण प्रयत्न करूनही एक सवय कधीच बदलणार नाही आणि आयुष्यभर बदलेल असं वाटतही नाही. तुझ्या खूप परिचयाची सवय आणि तुला आवडणारी. कुठेही बाहेर जाताना उजव्या हातात 2 बांगड्या आणि गळ्यात ते छोटंसं मंगळसूत्र अडकवण्याची ती सवय तशीच राहणार. आता कुणीही नसलेली तुझी मीना. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? जर कथा आवडली असल्यास कथेला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.